नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतेच आपण क्लास 7 च्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे। आज लेक्चर नंबर 2 आहे आणि लेसन आहे आपला डायरेक्ट प्रपोर्शन्स अँड इनव्हर्स प्रपोर्शन। कालच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलं तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय आणि इनव्हर्स प्रपोर्शन म्हणजे काय हे इंट्रोडक्शन आपण कालच्या लेक्चर्स मध्ये बघितलेले आहे आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 7 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। अजून एक गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या बेसिक व्हिडिओज आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि आपल्याला आजच्या प्रॅक्टिस सेटसाठी लागणारा आडवा भागाकार कसा करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर मग बघूया फर्स्ट क्वेश्चन। आता क्वेश्चन्स आपण लिहिलेले नाही, डायरेक्ट आपण बुक मधून रीड करणार आहे आणि आन्सर सॉल्व करणार आहे। ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 37 आपण या ठिकाणी बघत आहोत। फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे बघा, इफ 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज, म्हणजे 7 kg ओनियन्स आहेत आणि त्याची जी कॉस्ट आहे ती किती दिलेली आहे 140 रुपीज दिलेले आहे। देन हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ओनियन्स। ओके, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बघा, तर या ठिकाणी 7 kg ओनियन्स आहेत, कॉस्ट किती आहे 140 आहे। ओनियन्स वाढवले, किंमत पण वाढली, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे तर डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे। बरोबर आहे, ते आपण फक्त आता सॉल्व करूया। या ठिकाणी बघा लेट काय सांगितलेलं आहे, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, तर 7 kg ओनियन्स कॉस्ट 140 रुपीज। ठीक आहे, 12 kg ओनियनची कॉस्ट आपल्याला या ठिकाणी काय करायचे काढायची आहे, म्हणून देअरफॉर 12 kg ओनियन्स कॉस्ट काय घेणार आहे x रुपीज, का तर आपल्याला माहित नाही म्हणून। बरोबर आहे, देअरफॉर काय असणार आहे बघा, ओनियन्स वेट अँड रुपीज इन डायरेक्ट प्रपोर्शन। ठीक आहे, आता ओनियनचं वेट आणि जे त्याचे लागणारे पैसे आहेत ते काय असणार आहेत डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये असणार आहेत। का तर जसं तुम्ही ओनियनचं वेट वाढवाल तसं त्याची किंमत ही काय होणार आहे वाढत जाणार आहे। बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा 7 kg ला किती रुपीज लागले आपले तर 140 रुपीज लागले। बरोबर, म्हणून इज इक्वल्स टू 12 kg ला किती रुपीज लागणार आहेत या ठिकाणी तर 12/x रुपीज लागणार आहेत। आता या ठिकाणी बघा इक्वेशन इन वन व्हेरिएबल कसे सॉल्व करायचे आपण मागच्या लेसन्स मध्येही बघितलेलं आहे। या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल, म्हणजे काय करणार आहे आपण, हा 7 इथंच ठेवला, x आला इकडं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हा 12 इथंच होता, 40 तिकडे गेल्यानंतर काय झाला मल्टिप्लाइडला गेले, 140 मल्टिप्लाइडला गेले। बरोबर आहे, आता 7 जे होतं ते काय होतं परत एकदा मल्टिप्लाइड होतं, अपोजिट साइडला गेले तर ते काय होणार आहे x इज इक्वल्स टू 12 into 140 अपॉन 7 असणार आहे। बरोबर आहे, आता इथं आपल्याला आडवा भागाकार लागतो आणि आडवा भागाकार कसा करायचा त्याची लिंकही आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। या ठिकाणी बघा 7 1 7, 7 2 14 आणि या ठिकाणी 0 आले, म्हणून x इज इक्वल्स टू 12 into 20 आले, देअरफॉर x इज इक्वल्स टू 20, 12 2 24 आणि इथला 10। बरोबर आहे, म्हणजेच काय असणार आहे आपलं तर 12 kg प्राइस काय असणार आहे ओनियन्स कॉस्ट इज 240 रुपीज। ओके, हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। सेकंड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय बघा, काय सांगितलेलं आहे, इफ 600 रुपीज बाय 15 बंचेस ऑफ फीड, म्हणजे 600 रुपीज किती कशाला लागतात तर 15 बंचेसला लागतात। बरोबर आहे, देन हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय, म्हणजे 1280 रुपयात किती बंचेस आपण काय करू शकतो खरेदी करू शकतो ते आपल्याला काढायचं आहे। म्हणजे परत एकदा या ठिकाणी काय असणार आहे तुमचं डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे। फर्स्ट आपण जे गिवन दिलेलं आहे ते राईट करून घेऊया। बघा लेट काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, देन 600 रुपीज काय दिलेले बाय किती बंचेस बाय करतो आपण या ठिकाणी तर 15 बंचेस। ठीक आहे ऑफ फीड, देन
किती रुपीज दिलेले आहेत 1280 रुपीज बाय किती x बंचेस. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी बघा, परत एकदा काय आलेलं आहे या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन आले. बरोबर आहे, कशाचं आलेलं आहे तर रुपीज अँड बंचेस इन अ डायरेक्ट प्रोपोर्शन. ठीक आहे, तर या ठिकाणी काय होईल बघा आता, तर 600 बंचेसला किती रुपीज लागतात आपले, तर सॉरी 600 रुपीज मध्ये 15 बंचेस येतात. तर आपल्याला काय विचारलेलं आहे 1280 रुपीज किती बंचेस येतील, म्हणजे एक्स कन्सिडर केलेलं आहे. परत एकदा आपल्याला काय करायला लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. तर या ठिकाणी बघा एक्स हा इथं आला, वरती आला, या ठिकाणी 1280 म्हणजे 1280 आलेला आहे. हा 15 मल्टिप्लाइडला गेला आणि हा जो होता एक्सला मल्टिप्लाइड असणार आहे तो अपोजिट साईडला आल्यानंतर तो काय होणार आहे डिवाइड मध्ये जाणार आहे. बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा हा 0 गेट कॅन्सल झाला. 15च्या टेबलमध्ये 60 आहे का, तर आहे. 15 4 किती होतात तर 60 होतात, 4 आली. आता या ठिकाणी काय राहिले बघा, तर x इज इक्वल्स टू 128 अपॉन 4 राहिले. आता 4 याला डिवाइड करा, x इज इक्वल्स टू 4 3 जा 12 4 2 जा म्हणजे इथं आले 32. ओके, आता या ठिकाणी बघा आपल्याला क्वेश्चन काय विचारलं होता की 1280 रुपीज काय सांगितलंय बाय किती बंचेस बाय करणार आहे आपण 32 बंचेस बाय 32 बंचेस ऑफ फीड. ठीक आहे, हा होता आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड वन एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघत आहोत. आता थर्ड वन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फॉर 9 काउज 13 kg 500 ग्रॅम ऑफ अ फूड सप्लिमेंट आर रिक्वायर्ड एव्हरी डे. म्हणजे 9 काउज आहेत, त्यांना काय लागतं बघा 9 काउज काय सांगितलेलं आहे, द फूड रिक्वायर्ड किती केजी फूड लागतं त्यांना, तर 13 kg 500 ग्रॅम. म्हणजेच काय असणार आहे बघा, तर 13.500 पण आपण लिहू शकतो. बरोबर आहे, आणि पुढे काय सांगितलेलं आहे, देन हाऊ मच विल बी नीडेड फॉर 12 काउज. आणि 12 काउज साठी किती फूड नीड आहे म्हणजे गरजेचं आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 12 काउज फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड x kg. ठीक आहे, x kg फूड काय लागणार आहे तिला लागणार आहे. आता या ठिकाणी बघा जे नंबर ऑफ काउज आहेत, नंबर ऑफ काउज अँड काय आहे फूड रिक्वायर्ड इज अँड काय असणार आहे तर डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे. ठीक आहे, का तर बघा नंबर ऑफ काउज वाढवल्या तर खायची संख्या वाढेल. नंबर ऑफ काउज म्हणजे जेवढे आहेत, आता इथे बघा नंबर ऑफ काउज 9 होते तर 13 kg वाढले. नंबर ऑफ काउजची संख्या वाढवली तर तिकडे जे फूड लागणार आहे ते पण काय लागणार आहे एक्स्ट्रा लागणार आहे. म्हणजे यामध्ये काय असणार आहे डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे. म्हणजेच काय झाले बघा, जर आपल्या 9 गाईज असतील म्हणजे गायी असतील तर लागणारं फूड किती आहे आपलं 13.500 या ठिकाणी आपण घेऊ शकतो, कारण केजी मध्ये कन्व्हर्जन केलं तर 13.500 येतं. बरोबर, इज इक्वल्स टू या ठिकाणी बघा 12 काउज आहेत म्हणजे 12 गायी असतील तर त्यांना लागणारं खाद्य किती आहे तर x आहे. बरोबर, परत एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा x होता मल्टिप्लाइड झाला म्हणजे इथं 9 into x इज इक्वल्स टू 12 into 13.500 किंवा 13.5 घेऊ शकता, कारण पॉईंट 1 च्या नंतरचे 0 ते नाही घेतले तरी चालतात. ठीक आहे, आता बघा किंवा घ्या म्हणजे तुम्हाला लिहायला आन्सर काढायला सोपं जाईल. आता इथं x घेतले तर इथं बघा 12 into 13.500 अपॉन 9 होते. बरोबर आहे, आता 12 आणि 9 कोणत्या टेबलमध्ये आहेत तर 3 च्या टेबलमध्ये आहेत. किती जा 3 4 जा आणि इथं आले 3 3 जा. बरोबर आहे, आता इथं बघा 4 ला डिवाइड होतं का 3 नी, नाही होत. 3 नी याला डिवाइड होतं का तर 3 4 जा 12 1 राहिले 3 5 जा 15 आणि पुढचे 0 म्हणजे इथं काय आले बघा
4.500 म्हणजेच x इज इक्वल्स टू काय आले आपले 4 into 4.500 मल्टिप्लिकेशन केली 4 0 जा 4 0 जा 4 5 जा 22 आले 4 4 जा 16 प्लस 2 म्हणजे 18 आले बरोबर आहे म्हणून देअरफॉर x इज इक्वल्स टू 18 kg बरोबर म्हणजेच जर तुमच्या 12 गायी असतील तर त्यांना खाद्य किती लागणार आहे फूड किती लागणार आहे तर 18 kg फूड लागणार आहे आणि तेच इथे लिहायचे तुम्हाला 12 cows food supplement required 18 kg ओके फोर्थ वन क्वेश्चन या ठिकाणी आपण बघतोय आता द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज देन हाऊ मच विल बी 8 क्विंटल्स कॉस्ट ठीक आहे आता जर समजा 12 क्विंटल सोयाबीन असेल तर त्याची कॉस्ट जी आहे ती 36,000 आहे बरोबर आहे पण तेच जर 8 क्विंटलची कॉस्ट आपल्याला काढायची झाली तर कॉस्ट ही काय होणार आहे या ठिकाणी कमी होणार आहे कारण काय झालं क्विंटल्स कमी झाले कॉस्ट पण कमी झाली म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे आपलं डायरेक्ट प्रपोर्शन असणार आहे बरोबर आहे लेट फर्स्ट आपल्याला जे गिवन दिलेले आहे ते राईट करून घेऊया काय दिलेले बघा लेट द कॉस्ट ऑफ गिवन लिहायची सवय लावा जेणेकरून जे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय ते दिसायलाही छान दिसतं आणि मार्क्स ही चांगले पडतील क्विंटल्स ऑफ आणि एक्झाम्पल पण इझिली सॉल्व्ह होईल सोयाबीन किती आहे 36,000 रुपीज देन द कॉस्ट ऑफ किती केजीची विचारली आहे बघा इथं सॉरी क्विंटलची 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज x रुपीज ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं बघा द वेट ऑफ सोयाबीन अँड कॉस्ट काय असणार आहे या ठिकाणी तर डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असणार आहे बरोबर आहे हे लिहिणं गरजेचं आहे त्यामुळे काय झालं बघा जर 12 kg म्हणजे 12 क्विंटल असेल तर त्याची कॉस्ट किती इथं 36,000 म्हणजे 36,000 इज इक्वल्स टू आपल्याला काढायची कशाची आहे 8 क्विंटलची काढायची आहे म्हणून इथं आले 8/x घेतले बरोबर आहे एक्सच घ्यायचं का तर नाही तुम्हाला कोणतंही व्हेरिएबल कम्फर्टेबल असेल त्यातलं कुठलंही व्हेरिएबल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता A to Z मधले स्मॉलेस्ट लेटर ठीक आहे हा 12 इकडे आल्यानंतर काय झालं बघा 12 ला x मल्टिप्लाइड झाला हा 8 असाच राहिला हा जो 36,000 होते ते मल्टिप्लाइडला गेले आता 12 जो मल्टिप्लाइडला होता इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड मध्ये जाईल आपण मल्टिप्लिकेशन का करून घेत नाही कारण डायरेक्टली आपल्याला काय होतं डिवाइड करायला सोपं जातं त्याच्यामुळे आपण आधी डिवाइड करून घेतो देन मल्टिप्लिकेशन करतो आता इथे बघा 12 1 जा 12 12 3 जा 36 0 0 0 8 3 जा 24 आले 1 2 3 0 म्हणजेच काय झालं बघा तर 8 क्विंटल सोयाबीनला किती रुपीज लागणार आहेत आपले 24,000 रुपीज लागणार आहेत एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा 12 क्विंटलला 36,000 आणि 8 क्विंटलला 24,000 म्हणजे जे आपण सोडवलेलं एक्झाम्पल आहे ते करेक्ट आहे आणि ते डायरेक्ट प्रोपोर्शनच आहे ओके फक्त खाली हे स्टेटमेंट राईट करून घ्या द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज किती असणार आहे 24,000 असणार आहे इज द फायनल आन्सर फिफ्थ वन एक्झाम्पल बघणार आहे आपण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा 2 मोबाईल्स कॉस्ट 16,000 रुपीज काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा गिवन लिहून घेऊया लेट 2 मोबाईल कॉस्ट किती दिलेली आहे 16,000 रुपीज दिलेली आहे ठीक आहे आणि काय विचारलेलं बघा हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड बाय 13 सच मोबाईल म्हणजेच काय असणार आहे 13 मोबाईल कॉस्ट x रुपीज असणार आहे बरोबर दिलेली नाहीये ती काढायची आपल्याला म्हणजे x रुपीज असणार आहे म्हणजे या ठिकाणी काय झाली मोबाईल म्हणजे नंबर्स ऑफ मोबाईल अँड कॉस्ट काय असणार आहे या ठिकाणी तर डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असणार आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा म्हणजे का तर 2 मोबाईलची किंमत 16,000 आहे तर 13 मोबाईलची किंमत ही काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे इन्क्रीज होणार आहे मोबाईल वाढले किंमत वाढली त्यामुळे ते दोन्ही काय असणार आहे तुमचे डायरेक्ट प्रोपोर्शन असणार आहेत म्हणून काय झाले बघा 2 मोबाईल्स होते त्याची जी कॉस्ट होती ती किती होती आपली इथं 16,000 होती त्याच पद्धतीने 13 मोबाईलची कॉस्ट ही किती होती या ठिकाणी x होती बरोबर आहे म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन केले तर या ठिकाणी 2 into x is equals to 13 into
16,000. त्यामुळे 2 इथं मल्टिप्लाइड आहे, या ठिकाणी गेलं डिवाइड मध्ये गेलं म्हणजे x इज इक्वल्स टू 13 इंटू 16,000 अपॉन 2. 2 ने डिवाइड केलं, 2 8 जा 0 0 आणि 0 आले. म्हणजेच बघा या ठिकाणी x इज इक्वल्स टू काय आले 13 इंटू काय असणार आहे इथं 8,000. मल्टिप्लिकेशन केली 8 3 जा 24, 8 1 जा 8 प्लस 2 0 म्हणजे 104 आणि इथले पुढचे 3 zeros. देअरफॉर काय असणार आहे 13 मोबाईल कॉस्ट किती असणार आहे 1,04,000 असणार आहे. बरोबर आहे रुपीज. म्हणजे 13 मोबाईलची कॉस्ट ही काय असणार आहे आपली 1,04,000 रुपीज असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.